शिक्षण परिषद व शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न। गणेशपूर केंद्र पुष्प 5 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदी तालुका चाळीसगाव दिनांक 17 डिसेंबर 2025। चाळीसगाव प्रतिनिधी। गणेशपूर केंद्रांतर्गत पुष्प 5 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदी येथे मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी शिक्षण परिषद व शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। या उपक्रमामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यांना चालना मिळाली असून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले। कार्यक्रमाची सुरुवात यशस्वीपणाने करण्यात आली। त्यानंतर अध्यक्ष निवड, दीपप्रज्वलन व स्वागतगीत सादर झाले। प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मानपूर्वक स्वागत समारंभ पार पडला। विज्ञान प्रदर्शन, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे दर्शन। शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध प्रयोग, मॉडेल्स व संकल्पना पाहण्यासाठी पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। पर्यावरण संवर्धन, विज्ञानातील दैनंदिन उपयोग, ऊर्जा बचत, आरोग्यविषयक संकल्पना यावर आधारित प्रयोग विशेष लक्षवेधी ठरले। विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून वैज्ञानिक विचार, नवोन्मेष आणि आत्मविश्वास प्रकर्षाने दिसून आला। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विलासजी भोई, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती चाळीसगाव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जितेंद्रजी महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक एस.बी. नाहिदे, केंद्रप्रमुख गणेशपूर छाया पाटील तसेच बापूराव व्यंकट देसले यांची विशेष उपस्थिती लाभली। शैक्षणिक सत्रे व मार्गदर्शन। शिक्षण परिषदेत विविध शैक्षणिक व प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। मागील महिन्याचा आढावा व देवाणघेवाण सत्र अंतर्गत अध्यापनातील अनुभव, अडचणी व उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली। सकारात्मक शिस्त या विषयावर पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थी केंद्रित, प्रेरणादायी व शिस्तबद्ध अध्यापन पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले। माझा वर्ग माझे नियोजन या सत्रात वर्गनियोजन, वेळ व्यवस्थापन व अध्यापन गुणवत्ता वाढविण्याबाबत उपयुक्त सूचना देण्यात आल्या। आपत्ती व्यवस्थापन विषयावर दिलेल्या शासकीय पत्रानुसार शाळा सुरक्षितता, आपत्कालीन तयारी व विद्यार्थ्यांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले। विद्यार्थ्यांनीही आपत्ती व्यवस्थापन विषयावर पटनाट्य सादर केले। तसेच प्रशासकीय विषयांवर शालेय कामकाजाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला। उपस्थिती व सहकार्य। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा बागुल मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शेखर सोनवणे, माजी अध्यक्ष श्री राजेंद्र तिकांडे, श्री मच्छिंद्र आवारे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नवनाथ मांडे, चाळीसगाव तालुका अध्यक्ष हेही आवर्जून उपस्थित होते। या कार्यक्रमास शिंदी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। तसेच गणेशपूर केंद्र परिसरातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उत्स्फूर्तपणे सहभागी झाला। समारोप। शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली। शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागामुळे शिक्षण परिषद व शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला। अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। आपत्तीचे 2 प्रकार पडतात। एक नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती। निसर्गतः येणाऱ्या संकटांना नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात व मानवी कृतींमुळे घडणाऱ्या घटनेला मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात। मग याच्यात कशाचा समावेश असतो? तर दुष्काळ, पूर, महापूर, चक्रीवादळ, वणवा अशा निसर्गतः येणाऱ्या संकटांना नैसर्गिक संकट असे म्हणतात। चला तर आपण यांची माहिती एका नाटिकेतून बघूया। ही नाटिका सादर करत आहेत आमच्या शाळेतील इयत्ता 6वी व 7वीचे मुलं मुली। प्रथमतः आपण त्यांचे नावांची माहिती करून घेऊया। नमस्कार, माझे नाव वेदिका नवनाथ। नमस्कार, माझे नाव रिया किशोर फटांगे। नमस्कार, माझे नाव जान्हवी मच्छिंद्र देवरे। नमस्कार, माझे नाव साहिल रवींद्र गरुड। नमस्कार, माझे नाव मयुरी बागेश मौली। नमस्कार, माझे नाव काजलेश्वर पवार। नमस्कार, माझे नाव तेजल सोमनाथ सोनवणे। नमस्कार, माझे नाव रोशनी दादासिंग पवार। नमस्कार, माझे नाव रोशनी दादासिंग पवार। नमस्कार, माझे नाव प्रिया ज्योतिलाल पवार। चला तर बघूया मानव
मग सकाळी सकाळी चालत जा म्हणजे शुद्ध हवा मिळेल. तीच तर उरली नाही ना. गाडींचा धूर, कारखान्यांचा धूर, कचरा जाळणे ही सगळी त्यामागची कारणे. मग हे सर्व थांबवण्यासाठी काय करावं लागेल? आपण झाडे लावू शकतो. शक्य तिथे सायकलही चालवू शकतो. चल आपण सर्वांना स्वच्छतेचा संदेश देऊया. प्रदूषण रोखा, पृथ्वी वाचवा. धन्यवाद. आकाश ढगांनी भरून आलं आहे. वाऱ्याचा जोर वाढला आहे. अशा वेळी मुलं मैदानात खेळत आहेत. अरे वा, किती छान वीज चमकत आहे. चला अजून खेळूया. अरे थांब, आकाशात वीज चमकत असताना मोकळ्या मैदानात खेळणे धोक्याचे ठरते. पण वीज कशी चमकते? अरे साहिल, तुला एवढेही नाही माहित का? वीज ही आकाशात चमकणारी विद्युत चमक आहे, जी वादळाच्या वेळी ढगांच्या घर्षणामुळे निर्माण होते आणि ती कुठेही पडू शकते. वीज थोडी ना आपल्याला ओळखते. अरे ती तुला ओळखत नाही, पण तुला सांगितलं ना, ती कुठेही पडते. मग काय उपाय आहे? हे बघ, झाड, उंच खांब आणि मोकळ्या मैदान धोक्यात ठरतात. त्यामुळे तू मोकळ्या मैदानात उभं राहू नको आणि तुझ्यापाशील मोबाईल व विद्युत उपकरणे बंद ठेव. आणि जर तू मोकळ्या मैदानात उभा राहिला तर तू दोघी पाय एकत्र घेऊन गुडघ्यावर हात ठेवून तळपायांवर बस. हो, अगदी बरोबर, असेच. आता मला समजले. मला जर माहित असते वीज चमकते तर मी सुरक्षित ठिकाणी लगेच पडेल. धन्यवाद. मैदानात मुलं खेळत होती. अचानक जमीन हादरू लागली व मुले इकडे तिकडे पळू लागली. चला तर मग पाहूया भूकंप आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती. हे सीता, काल माझी खुर्ची आपोआप हल्ली. मला वाटलं भूत आलं. अगं वेड्याबाई, भूत नाही, तो भूकंपाचा हलका धक्का होता. अरे देवा, मी ओरडतच पळाले. ते बरोबर होतं का? नाही, भूकंप आला की ओरडायचं नाही, शांत राहायचं. मग काय करायचं? सेल्फी काढायची का? नाही ग, भूकंप आला की सर्वात आधी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा. जर ते शक्य झालं नाही तर टेबलाखाली डोक्यावर हात ठेवून बसायचं. उंच लोखंडाच्या काठीच्या वस्तूपासून दूर राहायचं. आणि बाहेर पडायचं का? होय, आताच सांगितलं ना तुला. म्हणजे भूकंपात धाडस नव्हे तर शहाणपणा उपयोगी आहे का? अगदी बरोबर. आपल्याला आपत्ती व्यवस्थापन शिकायला हवं. मित्रांनो, भूकंप आला की घाबरू नका. योग्य माहिती ठेवा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. आग ही आपली गरज आहे, पण निष्काळजीपणामुळे ती आग एक मोठा धक्का ठरू शकतो. चला तर आग या आपत्ती व्यवस्थापन विषयी एक छोटासा संवाद ऐकूया. आग लागली, आग लागली, आग लागली. अरे राधिका, किचन मध्ये आग लागल्यासारखं दिसतंय. घाबरू नको सायली, आधी शांत राहा आणि गॅस बंद कर. ठीक आहे, झालं. आता काय करू? आग लहान आहे तर ओल्या कपड्याने झाकूया, पण आग मोठी आहे तर अग्निशामकला कॉल करूया. ठीक आहे. 101. हॅलो, आमच्या घरी आग लागलेली आहे. आम्हाला लवकरात लवकर मदत करा. चल, आता आपण एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाऊया. आज कळालं की आग लागल्यावर शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. सुरक्षित राहा.